नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण रामन मॅग्सेसे पुरस्कार याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. 67 रामन मॅग्सेसे पुरस्कार हा 31 ऑगस्ट 2025ला जाहीर करण्यात आला. 2 व्यक्ती व 1 संस्था यांना देण्यात आला आहे. शहीना अली ह्या मालदीवच्या पर्यावरण संबंधी, फ्लोव्हियानो अँथोनी एल ह्या फिलिपिन्सचे यांना पर्यावरण संबंधी, फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली ही एक भारतीय संस्था आहे, पहिली भारतीय संस्था आहे जिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. रामन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल माहिती घेऊ. हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे. याला आशियातील नोबेल असंही म्हणतात. याची सुरुवात झाली म्हणजे स्थापना 1957ला रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपिन्स सरकार यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. रॉकफेलर ब्रदर्स आणि फिलिपिन्स सरकार यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत हा 353 व्यक्ती व 1 संस्था 353 व्यक्ती व संस्था यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय जे होते ते विनोबा भावे होते 1958ला. या पुरस्कारास्वरूपात पुरस्कार मिळतो आणि प्रमाणपत्र दिला जातो. आता फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ही भारतीय संस्था आहे. याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. हिला एज्युकेटी या नावाने ओळखले जाते. या संस्थेची सुरुवात झाली होती ते राजस्थानमधून झाली होती. याची स्थापना आहे 2007ची. मुख्यालय आहे मुंबईला. संस्थापक सफीना हुसेन, संस्थापक जे आहेत ते सफीना हुसेन आहेत. हा पुरस्कार मिळवणारी ही भारतातील पहिली संस्था आहे.